फिजिक्समध्ये आलेल्या न्यूमरिकल्सला घेऊन एक कोइन्सिडन्स दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, पहा. ग्रुप बी मे 2018 मध्ये आलेला हा प्रश्न, याला तुम्ही ऑब्झर्व करा. आणि त्याच्यानंतर ग्रुप सी 2018 मध्ये जून महिन्यामध्ये आलेला हा प्रश्न. ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन तुम्हाला जवळजवळ सिमिलर दिसत आहेत. क्वेश्चन आधी वाचूया. फाइंड द हीट जनरेटेड इन कॅलरीज इफ a current of 0.3 ampere is passed through a coil of resistance 418 ohm for 1 minute. म्हणजे तुम्हाला इन शॉर्टमध्ये की हीट जनरेटेड काढायची होती, पण कॅलरीजमध्ये काढायची होती. ठीक आहे, आणि या ठिकाणी जे काढायचं आपल्याला ते जूल्समध्ये काढायची होती. फरक समजून घेऊया आणि सॉल्व्ह सुद्धा करूया. हा प्रश्न आपण सॉल्व्ह करून पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, पहा पुढे. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जूल्स लॉ यूज करू शकता. जूल्स लॉ काय सांगतो आपल्याला, H = I²RT. बरोबर आहे. व्हॅल्यूज तुम्हाला गिवन आहे. आयची व्हॅल्यू 0.3 अँपियर, आर म्हणजे 418 ओहम आणि टाइम दिलेला आहे 60 सेकंड्स. व्हॅल्यूज पुटअप करा. 0.3, 0.3, 418 आणि 60. ठीक आहे, कॅल्क्युलेशन थोडंसं कठीण जाईल, पण जवळजवळ जे आन्सर येईल ते 2257 जूल्समध्ये वगैरे तुम्हाला पाहायला भेटेल. पण आता क्वेश्चन जो विचारला होता आपल्याला तो कॅलरीजमध्ये विचारला होता आणि आन्सर जे काढलेलं आहे ते 2257 जूल्समध्ये आलेलं आहे. कन्व्हर्जन करावं लागेल. 2257 डिवायडेड बाय तुम्हाला 4.2 जूल एवढं त्याच्यामध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. ठीक आहे, मग हे जे आन्सर आहे तुम्हाला हे कशामध्ये मिळणार आहे, जवळपास 540 कॅलरी असं तुम्हाला आन्सर मिळेल, जे की ऑप्शन नंबर 2 याच्यामध्ये करेक्ट आन्सर असेल. पहा, मग हा जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे याच्यामध्ये कन्व्हर्जन करण्याची आवश्यकता नाही आहे. डायरेक्टली तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून, ह्या व्हॅल्यू यूज करून याच्यात हीटची व्हॅल्यू काढू शकता. मग कमेंट बॉक्समध्ये सांगा की याचा आन्सर काय असलं पाहिजे. ठीक आहे, आणि आणखी न्यूमेरिकल जर का घ्यायचे असतील तर याच्यावर कोणतं सेशन आपण घ्यायचं का हे पण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.